कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपायचं का आता? ओके। का गोष्ट ऐकायची? गोष्ट ऐकायची। तर आज आहे ना, सिम्बा जंगलात शिकारीला जातो, मस्त शिकार करतो आणि घरी येतो। घरी येतो तर त्याची आईच नसते। तो आईला सगळीकडे शोधतो, आई आई अशी हाक मारतो, पण आई कुठंच नसते। सिम्बा इकडे तिकडे पळायला लागतो, कावरा बावरा होतो, पण हार मानत नाही। सिम्बा स्ट्रॉंग असतो ना, मग तो होप सोडत नाही। तो म्हणतो, आई घरात नसली म्हणून काय झालं, मी अख्खं जंगल शोधेन, पण आईला आणीन म्हणजे आणीनच। मग तो बाहेर जाण्यासाठी तयार होतो। चिंचुकी, हा बोल चिंचुके। साहेब, अहो एक वाईट बातमी आहे। काय? अहो वरिष्ठ अधिकारी आले होते, त्यांनी ऍक्सिडेंटचा रिपोर्ट लवकर सबमिट करायला लावलाय। काय? हो साहेब, अहो 72 तास ओलडून गेलेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतलाय आपण। हा चिंचुके, पण अजून कुठं काय राहिलं असेल तर? अहो काय राहिलंय अहो साहेब, अहो शेजारची वाडी, गावं, शेत सगळी पिंजून काढलेत बघा। अहो साहेब, आपण जास्त आत जात नाही ना, तिथं पण शोधून आलोय आपण। साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी, अहो सगळीकडे शोधून झालंय। अपर्णा मॅडमचा पत्ता कुठंच लागला नाही आपल्याला। काय म्हणलं तू आता चिंचुके? अहो साहेब, चिडू नका की मी ते असंच, अहो साहेब आई शपथ परत बोलणार नाही असं। अरे चिंचुके, तू आता काय बोलला ते बोल पटकन। मी म्हणलं की अपर्णा मॅडम आपल्याला सापडलेलं नाही। त्याच्या आधी काय म्हणला तू? अहो ती वय, अहो गावाची नाव सांगितली, साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी। चिंचुके ऐक, तू एक काम कर, तू लगेच रिपोर्ट बनवायला घेऊ नको। उद्या आपल्याला एक लय महत्वाचं काम आहे। पण साहेब, नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय? ते तुला उद्या कळेलच। आजी, तू ओळखते काय पोरगीला? ती पोरगी त्या गावात मी बघितली, या रस्त्याने येताना देवळाकडं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।